भरधाव रेडीमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला. त्याचवेळी बाईकवरून चाललेल्या 2 विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या. ही घटना पुणे येथील हिंजवडी माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ काल सायंकाळी घडली. यात डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रांजली महेश यादव वय 22 राहणार गोदरेज प्रॉपर्टीज म्हाळुंगे मूळ राहणार टेंभुर्णी तालुका माढा आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे वय 22 राहणार गोदरेज प्रॉपर्टीज म्हाळुंगे मूळ राहणार शेगाव अमरावती अशी मृत्युमुखी पडलेल्या 2 विद्यार्थिनींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र कुराडे यांनी याबाबत माहिती दिली. प्रांजली आणि आश्लेषा या MIT कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या. काल सायंकाळी त्या बाईकवरून चालल्या होत्या. वडजाईनगर कॉर्नरजवळ भरधाव आलेल्या डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटले आणि डंपर पलटी झाला. प्रांजली आणि आश्लेषा या डंपर खाली सापडल्या. 3 क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेण्यात आला. डंपरमध्ये तब्बल 32 टन सिमेंट होते. डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी झाला आणि 32 टनच्या या बोजाखाली दबल्या गेल्याने या दोन्ही तरुणींचा चेंदामेंदा झाला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून STच्या दरात दिनांक 25 जानेवारी 2025 पासून महाराष्ट्र शासनाने प्रवासी सेवेत 15% दरवाढ केली आहे. या संदर्भात एकीकडे महाराष्ट्र सरकारने दरवाढ नवीन ST खरेदीसाठी तसेच जुन्या गाड्या दुरुस्ती करण्यासाठी केल्याचे म्हटले आहे. सध्या हे महामंडळ आर्थिकदृष्ट्या तोट्यात चालण्याचेही महामंडळाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे प्रवासी सेवेत 15% दरवाढ करून STने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे की काय, या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने सोलापूर बस स्थानकावर जाऊन दरवाढी संदर्भात प्रवासी वर्गास विचारले असता काही जणांनी ही दरवाढ जाचक असल्याचे तर काही जणांनी दरवाढ एका दृष्टीने योग्यच असल्याचे सांगितले. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या. भाड्यामध्ये वाढ झालेली आहे. परवडण्यासारखी आहे. एकीकडे सरकार निधीसाठी 50% कमी करते आणि इकडे काही ST भाडं वाढवते. म्हणजे दोन्ही कोणते सरकारची भरती व्हायला लागली. हे असं करणाऱ्या सर्वसामान्य लोकांचं फार हाल होत आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचं जे दैनंदिन जीवनाचं जे आर्थिक गणित आहे ते विस्कटायला लागलं. त्यामुळं ST भाडं कमी व्हावं अशी आमची मागणी. माझं नाव नामदेव गायकवाड. तिकीट भाड्यामध्ये आता 15% वाढ झाली आहे, पण ही कुठल्या हिशोबाने वाढवली माहीत आहे. पहिले बोलले की आता सर्व भाव कमी होईल वगैरे, माणसांना काम धंदा नाही आहे, रोजगार नाही आहे, रोजगाराला हमी भाव नाही आहे, तरीसुद्धा ही 15% वाढ आहे. सरकार हे माणसाच्या मानगुटीवर बसून मड्यावरच्या डाळ घालून बोलते असं हे स्पष्ट होते जिथून. म्हणजे आम्ही जे मत दिलं कुठल्याही सरकार स्थापनेला ह्याचा मोबदला आम्हाला अशा तऱ्हेने मिळतोय. हे खूप शर्म भाववाढ वाढली ही योग्य आहे. सध्या महामंडळ हे लॉसमध्ये आहे. कारण महिलांना हाफ तिकीट घेतल्यामुळे सगळे लॉसमध्ये झालेले आहे. लाडकी बहीणमुळे लॉसमध्ये झालेले आहे. सामान्य लोकांसाठी महामंडळ जर चालायचं असेल तर तिकीट वाढ ही योग्य आहे. भाडेवाढीचं कारण महामंडळ सांगतं की त्यांना नवीन बस खरेदी करायचं आणि त्यांच्यावर कर्जाचा बोजा आहे, कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली. त्या हिशोबाने भाडेवाढ मी म्हणतो की ठीक आहे, एक्सपेक्टेड आहे किंवा बोलायचं आधी होतं. त्या मानाने बसमध्ये सर्व्हिस, गाड्यांचं मेंटेनन्स, गाड्यांचं बंद पडणं आहे, गाड्यांमध्ये असणारे तुटलेली सीटं किंवा आता हे जे आम्ही चालू आहे कलबुर्गला इथे जे मिसमॅनेजमेंट असते ना की इथे सारं एक्स्ट्रा गाड्यांनी सोडणं, हे सगळं ते जर नीट करणार असतील, वेल मॅनेज करणार असेल तर मग आपण ते भाडेवाढ पॉझिटिव्हली एक्सेप्ट करू. माझं नाव बाळासाहेब बिराजदार. भाड्यात दरदरी वाढ झाली तर ही योग्य नाही. शासनानं व्यवस्थित पद्धतीनं आपण भाडे दर कमी करून श्रीकांत जोळीकर, सोलापूर. तर आज शासनाने जे 15% जे वाढ केलेली आहे, तर वाढ केली ठीक आहे, जास्त केलेली कमी करायला पाहिजे. ठीक आहे, केली तर केली, पण सुखसुविधा नाही. आज प्रत्येक बसमध्ये पाहतो आपण नुसतं गर्दी आहे. आणि तुम्ही ह्या रोडला जर बार्शी सोलापूरच्या रोडला जर बघितलं तर दररोज 2-3 बस बंद पडलेल्या असतात. करण्याबद्दल काय नाही आहे, भाड खूप मोठी झालेली आहे.
आणि गर्दी भरकम सर्व भरलेले आहे. तर एका ठिकाणी भाववाढ आहे, एवढी मोठी गर्दी आहे, सर्वसामान्य माणसं ना टू व्हीलर ना वापरू शकत नाही, ना फोर व्हीलर वापरू शकत नाही. आणि शासनाचे हे बस वापरतात, बस वापरलं तर त्याला भाववाढ आहे, भाव वाढला आले तर बी जागा भेटत नाही आहे. एवढं गर्दीत अवघड आहे असं बघायला. शासनाने एका ठिकाणी असं महिला मंडळाला 50% देतो आहे. आणि अशा ठिकाणी कसं होतं माहिती आहे की जे फुल तिकीट देत आहे तो उभारून जातो आणि हाफ तिकीटवाला जे आहे तो बसून जातो. हे असं विरोधाभास आहे, एवढं विरोधाभास आहे की कधी कधी काय करावं असं प्रश्न पडतो. की एवढं मायबाप सरकारला माने की एस टी वाढवा आणि भाववाढ एवढं करू नका, मागं घ्यावं आमची. विवाहिता या सासरी नांदत असताना घरातील मंडळी किरकोळ कारणावरून घालून पाडून बोलून नवीन प्लॉट घेण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये घेऊन ये तरच तुला आम्ही नांदवणार असे म्हणून विवाहितेला घरातून हाकलून देऊन शारीरिक मानसिक त्रास देऊन आर्थिक छळ केल्याची फिर्याद ऐश्वर्या विशाल साळुंखे वय 29 राहणार महेश थोबडेनगर दहिटणे रोड शेळगी यांनी MIDC पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती विशाल, सासू संगीता राहणार गुरुद्वार कॉलनी पुणे, शुभांगी पाटील, सुशांत पाटील राहणार रावेत पुणे, संजय टोणपे, स्वाती टोणपे राहणार लोणी काळभोर पुणे यांच्याविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 28 जून 2023 ते 30 जून 2024 दरम्यान फिर्यादी यांच्या सासरी पुणे येथे घडली असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलीस हवालदार साळुंखे करत आहेत. मुंबई 26/11च्या हल्ल्यातील मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. भारतासाठी हे मोठे यश मानले जात आहे. 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राणाच्या प्रत्यार्पणाची भारताने अनेक दिवसांपासून मागणी केली होती. राणावर मुंबईत येऊन रेकी केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्याच्यावर लष्कर आणि ISIसाठी काम केल्याचाही आरोप आहे. राणा सध्या लॉस एंजेलिस येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये कोठडीत आहे. 13 नोव्हेंबर 2024 रोजी राणाने प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते, जे 21 जानेवारी रोजी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने फेटाळले. यापूर्वी त्याने सॅन फ्रान्सिस्को न्यायालयात अपील केले होते, जिथे त्याची याचिका फेटाळण्यात आली होती. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे अमेरिकन न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. आपण पुरुषाला दारूचे व्यसन जडलेले ऐकले असेल. महिलांनीही दारू पिऊन रोडवर धिंगाणा घातल्याचे समोर आले. मात्र कोंबड्यांनी कधी दारू पिल्याचे ऐकले नसेल. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाळूज या गावात आगळावेगळा प्रयोग केलाय आणि या प्रयोगामुळे चक्क कोंबड्यांचा जीव देखील वाचला आहे. राजेंद्र कांदे यांनी कोंबड्यांना मर रोगापासून वाचवण्यासाठी चक्क देशी दारू पाजली आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी राजेंद्र कादे यांनी जनता राज्य न्यूज चॅनलला दिली आहे. वाळूज गावातील राजेंद्र कादे यांच्याकडे 2 एकर शेती आहे. शेती करत करत शेतीला जोडून धंदा असावा म्हणून त्यांनी कोंबडी पालन सुरू केले. राजेंद्र यांनी सुरुवातीला 100 कावेरी जातीच्या कोंबड्या आणून या व्यवसायाला सुरुवात केली. काही दिवसांनी त्या कोंबड्यांवर मर नावाचा रोग पडला आणि त्यामुळे 20 कोंबड्या मरण पावल्या. या रोगापासून कोंबड्यांना वाचवण्यासाठी राजेंद्र कादे यांनी गावातील एका व्यक्तीने यावर भन्नाट उपाय सुचवला, तो म्हणजे कोंबड्यांना देशी टँगो पंच दारू पाजायचा. राजेंद्र कादे यांनी आपल्या लाडक्या कोंबड्यांना मर रोगापासून वाचवण्यासाठी देशी दारूच्या दुकानात जाऊन टँगो पंचची लहानशी बाटली आणली आणि कोंबड्या पाणी पित असलेल्या भांड्यात देशी दारूच्या बाटलीच्या टोपणने दारू पिण्याच्या पाण्यात टाकली. दारू पिल्याने काही दिवसानंतर मर रोगापासून सर्व कोंबड्या मुक्त झाल्या. तेव्हापासून आजतागायत राजेंद्र कादे हे आपल्या कोंबड्यांना महिन्यातून 2 ते 3 वेळा पिण्याच्या पाण्यातून देशी दारूच्या बाटलीला असलेल्या टोपणाने 4 ते 5 टोपण पाण्यात मिसळून टँगो पंच दारू कावेरी जातीच्या कोंबड्यांना पाजत आहेत. कोंबडी पालन हा पारंपरिक व्यवसाय आहे आमचा आणि बरेच दिवसापासून आहे, त्यामुळे करतो. चांगला व्यवसाय हा, शेतीला जोडधंदा म्हणून चांगला व्यवसाय हा. दारू का पाजता पण यांना? दारू पाजलं म्हणजे कोंबड्याला डोस दिल्याप्रमाणे आहे. एक 1 महिन्यातून 1-2 वेळा जर दिला डोस तरी कोंबड्याला कुठला आजार होत नाही.
त्यामुळे दारू पाजतो कोंबड्याला. आणि दारू पाजत कोणी सुचवलं, कसं सुचलं, काय? एक वयस्कर व्यक्तीनं सांगितलं काय की बाबा दारू पाजल्यावर कोंबड्याशीला आजार येत नाही. मग आपला सहज ट्राय केला, म्हणलं काय बघू तरी काय कसली पाजायची काय विचारलं त्याला. ते मला देशी पाजावं लागते म्हणलं. मग देशी पाजावली म्हणल्यावर मी आपली देशी कोटर आणली एक टँगोपंचीची लहान आणि चालू केली पाजायला. आणि हे कशात पाजताय? पाण्यातून पाजतो. काय त्याला पाण्याची भांडी आहे ती, त्यात प्रत्येक भांड्यात 2-3 टोपण टाकली की फ्रेश राहते ते कोंबड्या 15 दिवसाला. तसं मग काय ठणठणी झाल्या? हा ठणठणी झाल्या सगळ्या कोंबड्या, मरतच नाही त्या आता. तर काय परिणाम दिसतोय कोंबड्या? हा चांगल्या दष्टपुष्ट झाले ते आता, परिणाम बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. त्याच्या अंडी वगैरे? हा आता चालू झाली आहेत अंडी त्यांची, चांगलं व्यवस्थित चाललेली आहे आता. आता त्याला जी डोस देताय ती किती दिवसातून? ह्याला 15 दिवसातून एक डोस देतो, रोग येत नाही? रोग येत नाही. काय डॉक्टर वगैरे काय तर चर्चा झाली असेल की दारू का पाजताना? नाही चर्चा म्हणजे त्या वयस्कर माणसानं सांगितल्यापासूनच आम्ही दारू पाजतो, नाही तर त्याच्या अगोदर एवढं काय मरत होत्या कोंबड्या त्याच्या अगोदर म्हणून हे केलं तर आपण. पण आता व्यवस्थित आहे ते, आता वाढवायचे ते आणखी. किती कोंबड्या आहेत ते? 100 आहे त्या, 100 आणल्या होत्या, एक 80-85 आहेत आता सध्या. काय शेतकऱ्यांना काय सांगाल, काय आवडतं? चांगला व्यवसाय आहे शेतकऱ्याला, शेतीला जोडधंदा. शेती बघत बघत होतो हा पण व्यवसाय, थोडंफार लक्ष दिले की होऊन जातो, 4 पैसे मिळण्याचा सोर्स निर्माण होतो. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल असलेले गणेश फायनान्स वसंत सेवालाल निधी बँकेचे शिवाजी जाधव यांची पत्नी सुनीता व सून पूजा यांना सोलापूर शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सप्टेंबर 2024 अटक केली. परंतु आणखी 5 ते 6 आरोपी अद्यापही ठेवीदारांच्या पैशांवर मौजमजा करत मोकाट असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. सोबतच 7 ते 8 महिन्यांपासून या आरोपींना अटक का होत नाही याकरता मंद्रुप आणि माळकवठे येथील ठेवीदारांनी गुरुवारी एसीपी कार्यालयात येत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी मंद्रुप आणि परिसरातील 50 ते 60 ठेवीदार यांनी एसपी कार्यालय येथे उपस्थिती दर्शवली होती. मी राहणारा महाकोटाचा आहे. वडिलांनी जावेसरापाशी पैसे ठेवले होते, तुला व्याजदरात तुला 2% व्याज होतं म्हणून सांगून विश्वासात घेत होते. विश्वास कमवले त्यांनी, विश्वासात म्हणजे कधी जेव्हा येईल तेव्हा पैसे द्यायचे आणि घ्यायचे. परतावा केलाय का पैशांचा त्यांनी? हां परतावा केलेला आहे आणि पण घेऊन गेलेला आहे, देऊन परत घेऊन गेलेला माणूस आहे. आणि वडिला आजार असताना पैसे मागले होते, वारंवार पैसे त्याच्या हातापाय जोडले तरी पैसे दिले आम्हाला नाही. आम्ही टोटल दक्षिण आणि उत्तरमध्ये टोटल कमीत कमी 500 ते 600 ठेवीदार आहेत. आणि आपलं गणेश फायनान्स आणि संत सेवालाल निधी म्हणून मंद्रुपची ही पतसंस्था आहे. याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 कोटीचं तक्रारदारांनी आत्तापर्यंत सिटी आणि ग्रामीणमध्ये तक्रारदारांनी ठेवीदार जे आहेत त्यांनी ठेवलेले पैशाच्या अगेन्स्ट सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर उत्तरमध्ये 2 FIR दाखल झालेले आहेत. त्यापैकी जवळपास 100 ते 200 लोक सध्या आम्ही SP साहेबांकडे आत्ता आज भेटायला आलेत. आम्ही वारंवार मागण्या करून पण पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचं ह्यामध्ये दखल घेतलेलं नाही आहे. आणि शक्यतो कसं आहे, ह्यामध्ये दोन्ही गुन्ह्यामध्ये जवळपास 9 आरोपी संचालक मंडळामुळे आहेत, त्यापैकी 4 आरोपी सध्या अटक आहेत. टोटल 9 पैकी अजून 6 आरोपी फरार आहेत. माझं नाव श्रीमंत दोंडाप्पा राऊतराव, राहणार कंदलगाव. 2016मध्ये शिवाजी गोपाळ जाधव मुख्याध्यापक मंद्रुप या व्यक्तीने कंदलगाव या ठिकाणी 2016मध्ये येऊन मी एक पतसंस्था काढलेली आहे, श्री गणेश फायनान्स. ही पतसंस्था मी चालवत आहे आणि तुम्ही आमच्याकडे येऊन ID भरा आणि ठेवी ठेवा अशी आम्हाला येऊन पहिला कल्पना दिली त्यांनी. मग माझं मोबाईल दुकान आहे कंदलगावमध्ये. मग मी पिगमी आणि RD आणि ठेवी हे हळूहळू त्यांच्याकडे ठेवायला चालू केली. बरेच दिवस जवळपास 10-15 वर्ष त्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे या संस्थेमध्ये. लोकांना ठेवले आणि त्यांना परत व्याज पण दिले, काहींचे आयड्या परत केले, काहींचे पिंगळ्या परत केले. लोकांचा विश्वास संपादन भरपूर प्रमाणात त्यांनी सर्व लोक या ठिकाणी केलेले आहेत. परंतु पुढे त्यांचं जसं रिटायरमेंट जवळ आलं ते मुख्याध्यापक होते, केंद्रीय मुख्याध्यापक होते ते मंद्रुप शाळेचे. आणि पुढे भविष्यामध्ये त्यांचं रिटायरमेंट जवळजवळ आल्यानंतर त्यांच्या घरातले पूर्ण नातेवाईक, जावई, सून, मुलगा आणि त्याची बायको हे सर्व मिळून षडयंत्र रचले की बाबा आपल्याकडे भरपूर प्रमाणात पैसा झालेला आहे, लोकांचा ठेवी आपल्याकडे भरपूर प्रमाणात आलेले आहेत. जवळपास 60-70 कोटी रुपये त्यांच्याकडे ठेवी आलेले आहेत. त्यांना दिसून आल्यानंतर हे पैसा सर्व जनतेचा नसून ते आपला पैसा आहे असं समजून त्यांच्या लेकरांनी सरांना दबावात आणले, कुठल्या तरी कारणाने त्यांना दबावात आणले सरांना. आणि लोकांचे पैसे ठेवी परत द्यायला भाग न
देऊच नका तुम्ही. आपली मूळ मागणी काय आहे? मूळ मागणी लोकांचे जे पैसे आहेत ना ते लोकांना मिळायला पाहिजे, परंतु यामध्ये प्रशासन कुठेतरी कमी पडतोय. आता ह्या लोकांवर जवळपास 7 ते 8 महिने झाले सिटीमध्ये एक गुन्हा दाखल आहे आणि ग्रामीणमध्ये एक गुन्हा दाखल आहे, परंतु ह्यामध्ये 5 ते 6 रुपये अजून अटक नाहीत. का अटक नाहीत? त्यांच्याकडे पैसा क्या स्वरूपात आहे? ते फिरतात, मोकाट फिरतात, आईश करतात. गोरगरिबांना खायला अन्न नाही, प्यायला अन्न नाही, लग्न थांबलेले आहेत, दवाखान्याची कामं थांबलेली आहेत, इतर दैनंदिन व्यवहार थांबलेले आहेत, लोकांचं उपासमारीची वेळ आलेली आहे. पण यामध्ये प्रशासन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो, खासदारांना भेटलो. आम्ही भारत भीमराव घोडके मंदूर राहणार मंदूर. मी रिटायर एस टी कर्मचारी. मी 31 मे 2017 रिटायर झालो. तेव्हापासून जाधवगुरुजी माझ्या संपर्कात होते, आमच्याकडे थोडे पैसे ठेवा. तरी मी 2 वर्ष ठेवले नव्हते, पण फ्लॅटवर असल्यामुळे विश्वास ठेवून मी त्याच्याकडे 2019ला 4 लाख रुपये ठेवले. नंतर पोस्टातून माझे काही पैसे आले त्याचीसुद्धा मुळे त्याला माहिती होती. ते पैसेसुद्धा मी 2021ला परत 6 लाख ठेवले. असे एकूण 10 लाख माझ्या पत्नीच्या व 2 मुलीच्या नावे ठेवले. असे पैसे ठेवलेले असताना पुन्हा त्यांनी 2024मध्ये अचानक गायब झाले. मी पैशाची मागणी केली, मला देतो म्हणले, नंतर ते गायब झाले. अशा अनेक ठेवीदारांना त्यांनी फक्त विश्वासात घेऊन पैसे ठेवून घेतले आणि 2 वर्षापासून त्यांचा आर्थिक व्यवहार फक्त येणे वसूल केले. देणे कोणा आम्हाला नंतर समजलं, येणे फक्त जेवढे होते त्यांनी वसूल केले. 90% त्यांची वसुली झालेली आहे. तर पैसे ठेवले कुठे त्यांनी हे आम्हाला कळायला मार्ग नाही. तरीसुद्धा म्हणून आम्ही पोलिसात धाव घेतली. ಸರ್ ಮ್ಯಾಗ ವಿಶ್ವಾಸ ಅಂತೇಳಿ ರೊಕ್ಕ ದಿನ ದಗ್ದಿ ಹೋಗಿ ತಂದು ಅವ್ರ ಬಳಿ ಕೊಡ್ತಿದ್ದೇವೆ ರೀ. ಅಂದ್ರೆ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ಯಾರ, ಈಗ ನಾವು ರೊಕ್ಕ ಬೇಡ್ಲಕತ್ತಾನ, ಹ್ಞೂ ನಿಂದು ಕೊಡ್ತಾ ನಾಳೆ ಕೊಡ್ತಾ ಅಂದ್ರೆ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಮತ್ತು ದಿನ ಕೆಲ್ಸಿಗೆ ಹೊಲಸಿ ನಮ್ದಾರ ನಡೆಯಲ್ಲ. ಈಗ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಯಾರ ಫರಾರಿ ಆಗ್ಯಾರ. ಮತ್ತು ಈಗ ನಮ್ಮದು ಪಾರ್ಗಳು ಸಾಲಿ ಭೀ ಕಲಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮದು ಐಪತ್ತೇ ಇಲ್ಲ. ಒಂದು ನಮ್ದರೆ ಮನ್ಯಾನವ್ರು ಇಲ್ಲ, ನಾವು ಒಬ್ಬರೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಮಕ್ಳಿಗೆ ಸಲುಬೇಕಾಗ್ಯದ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಕಲಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಐಪತ್ತಿಲ್ಲ ಅಂದು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಾಗಡಿ ಬೇಳಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೆವು. ಈಗ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅದು ಕೇಳಬೇಕಾಗ್ಯದ್ರಿ. ಈಗ ಎಲ್ಲರದು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ನಾವು ಗರೀಬ್ರಿದ್ದವ್ರಿ, ಅತ್ತಿ ಸಸಿ ಕೊಟ್ಟು ತುಂಬಿದೇವ್ರಿ. ಇಬ್ಬರು ಒಬ್ಬಾಕಿ ಮಮ್ಮಳಿ ಕಟ್ಟಿದೇವ್ರಿ. ನೀವು ಲಗ್ನ ಮಾಡ್ರಿ ಕೊಡ್ತಾ ಹೇಳ್ಯಾರ. ಈಗ ದೇಣ ತೆಗೆದು ಮಾಡಿದೇವ್ರಿ. ಇನ್ನೊಬ್ಬ ಮಮ್ಮಳಿ ಕೊಡಕ್ಯಾಳ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮಗಾರ ಇದು ಅನ್ರಿ ಮಂದಿಲಿ ಜೀವಿತಾನ ನಮ್ಮದು ದೇಣದವ್ರು ಬಂದು ನಮ್ಮ ಜೀವ ತಿಳಿಗತ್ತಾರ್ರಿ. ಇದು ಏನು ನಿರ್ಣಯ ಮಾಡ್ತೀರಿ ಮಾಡ್ರಿ. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदारांच्या हक्कांसाठी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासोबत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने आंदोलन करून निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन दिले. यावेळी बोलताना विनोद भोसले म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने मतांची झालेली चोरी करून सत्ता काबीज केली हे संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले आहे. याबाबत माहिती मागितली असता दिली जात नाही. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करते आहे. घटनेने सर्वांना मतदानाचा हक्क दिला, पण ईव्हीएममध्ये फेरफार करून निकालात बदल केले जातात. हा लढा विजय किंवा पराजयाचा नसून लोकशाहीच्या अस्तित्वाचा आहे. निवडणूक आयोगाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा असे म्हणाले. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, हनुमंतू सायबोळू, बसवराज मेहत्रे, भीमाशंकर टेकाळे, युवराज जाधव, सुशील बंदवट्टे, तिरुपती परकीपंडला, नागनाथ कदम, परशुराम सत्तारेवाले, लखन गायकवाड, नागेश मेहत्रे, नूर अहमद नालवार, विवेक कन्ना, शिवशंकर अंसनाळकर, गिरीधर थोरात, सुभाष वाघमारे, प्रशांत कांबळे, सुमन जाधव, शोभा बोबे, शुभांगी दिंगराज, मोहसिन फुलारी, नागनाथ शावणे, ज्योती गायकवाड, चंद्रकला निजमल्लू, नीता बनसोडे, सुनील डोळसे, सुरेखा पाटील, अभिलाष अच्चुगटला, अनिता भालेराव, मीना गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये आमच्या मार्गदर्शिका खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे. कारण की आपण पाहतो आहे की आज 25 जानेवारी आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करत असताना ज्या पद्धतीने नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये ज्या निवडणूक आयोगाने जे पारदर्शक पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते कोणत्याही तशा प्रकारे न करता विशिष्ट लोकांच्या आदेशान्वये हे निवडणूक आयोग काम करत आहे अशी भीती, अशी साशंकता सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आज त्याचा निषेध करण्याकरता आणि त्याचं निवेदन देण्याकरता आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आज इथे आलेलो आहोत. आपण जर पाहिलं की ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या, त्या निवडणुका झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडं जी माहिती मागवली होती ती माहिती देण्यास स्पष्टपणे निवडणूक आयोगाने नकार दिला
की ज्या पद्धतीने ते नकार देतात याचा अर्थ कुठंतरी गौड बंगाल ह्या निवडणुकामध्ये निश्चितपणानं हे निवडणूक आयोग कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतं आहे हे जग जाहीर होतं आहे. खरं तर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करत असताना सामान्य नागरिकांचा मतदान हक्क आहे आणि संविधानाने माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठा जर हक्क कुठला दिला असेल तर तो आपल्या मतदानाचा हक्क आहे. आणि हे मतदानाचा हक्क EVMच्या माध्यमातून ह्या मतदानाच्या हक्कावर गदा आणण्याचं काम हे सरकार करत आहे अशी भीती सामान्य माणसाच्या मनामध्ये आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस या ठिकाणी मैदानात उतरली आहे आणि त्याचा निषेध करण्याकरता यापुढं काँग्रेस अशा पद्धतीने लढत राहणार आहे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुल आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांच्या संयुक्त विद्यमाने 30 व 31 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये विद्यापीठात 2 दिवसीय तृतीयपंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषद होणार असल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रारंभी श्रमिक पत्रकार संघ येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी कुलगुरू प्राध्यापक महानवर यांचा यावेळी सत्कार केला. प्रगती, समता, आरोग्य आणि जगभरातील सांस्कृतिक रुची या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन यामधून तृतीयपंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषद विद्यापीठात होणार आहे. या परिषदेसाठी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर, प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य समन्वयक म्हणून प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे आणि समन्वयक म्हणून डॉक्टर प्रभाकर कोळेकर काम पाहत आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेत 110 संशोधक विद्यार्थी शोधनिबंध सादर करणार आहेत. एकूण 250 जणांचा यामध्ये सहभाग राहणार आहे. 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन तोस्वान विद्यापीठ अमेरिका येथील तज्ज्ञ पल्लवी गुहा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर असणार आहेत. समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. याचबरोबर दक्षिण आफ्रिका येथील आंबोगिली मटियाला आणि सॅन फ्रान्सिस्को येथील विधा पाटील यांचाही यावेळी ऑनलाईन माध्यमाद्वारे मार्गदर्शन होणार आहे. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत सानवी जेठवानी, सचिन वायकुळे, तृतीयपंथी पहिली सरपंच ज्ञानेश्वर कांबळे मार्गदर्शन करणार आहेत. 30 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 31 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता समारोपाचा कार्यक्रम पार पडेल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शमीबा पाटील उपस्थित राहणार आहेत. तृतीयपंथीयांचे जीवन, त्यांची प्रगती, आरोग्य आणि त्यांच्या समस्या याबाबत 2 दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये चर्चा होईल, मंथन होईल. यात अध्यापक, संशोधक आणि तृतीयपंथीयांचा सहभाग असेल. समाजातील एका वेगळ्या विषयावर संशोधनाच्या अनुषंगाने चर्चा होईल. पंतप्रधान उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिजमोहन फोफलिया यांचेही यासाठी सहकार्य लाभल्याचे कुलगुरू प्रकाश महानवर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेसाठी ब्रिजमोहन फोफलिया, डॉक्टर गौतम कांबळे, डॉक्टर प्रभाकर कोळेकर, प्राध्यापक डॉक्टर अंबादास भास्के आदी उपस्थित होते. काम करते हैं, वो केटरिंग का काम करते हैं, तो उनको देख के जागृत ये विषय है कि बाकी लोगों को भी व्यवसाय में या कोई काम पे लगाने का, बाकी लोगों को भी काम पे लगाने का इनको देख करके ऐसे अनुभव हुआ. अभी ऐसी बात है कि तृतीय पंथी का कार्यक्रम लेने का जो मन में आया, पहले डिक्लेयर हुआ, तो उसको यूनिवर्सिटी ने साथ में मिलके सहयोग ब्रिजमोहन फोफलिया और यूनिवर्सिटी मिलकर के इस काम को उठाए हैं. यूनिवर्सिटी की ताकत बहुत बड़ी मिली उसके अंदर और इस कार्य को शुरुआत किए हैं. एक दिन का जो आयोजन है कुलकर्णी जी 1 दिन का जो आयोजन है वो 21 मार्च को रखे हैं. 21 मार्च को कम से कम तृतीय पंथी का मिरवणूक निकलेगी चाटी के लिए अनेक भागों से. उसमें 1000 से 1500 लोग 21 मार्च को एकत्रित होंगे. काय त्या दिवशी 21 मार्चला एक तृतीय पंथों का 2 दिन नाही काहीतरी पूर्ण कार्यक्रम असा असेल. सकाळी तृतीयपंथी आमचे विद्यार्थी, आमचे कर्मचारी सगळे एकत्र भेटतील. तिथून मिरवणूक सुरू होणार आहे काठीगल्ली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे संदेश लोकांसाठी असतील की लोकांनी तृतीयपंथीय आपल्यासारखेच आहेत
अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या समाजामध्ये आपल्याला पोचवायच्या आहेत, त्या गोष्टीचे प्रबोधन गोष्टी स्लोगन्स असतील, ती मिरवणूक मला वाटतं हुतात्मा स्मारकापर्यंत जाईल. हुतात्मा स्मारकामध्ये तिथे जेवण लंच केलं जाईल. लंच नंतर आपल्याकडे साधारणतः 3-3.5 तासाचा प्रोग्राम आहे. त्यामध्ये एक कल्चरल प्रोग्राम तृतीयपंथी आणि आमचे विद्यार्थी यांचा असेल. त्या कार्यक्रमामध्ये मध्ये म्हणजे अर्धा तास कल्चरल, त्याच्यानंतर अर्धा तास तृतीयपंथीयांच्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना याच्यावरती माहिती दिली जाईल. जे सरकारी अधिकारी त्यामध्ये असतील, आमचे शिक्षक असतील, आमचे कर्मचारी असतील, ज्यांना याबद्दल तृतीयपंथी आणि आमच्या विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी काय आहे. त्याच्यानंतर परत अर्धा तास कल्चरल प्रोग्राम, अर्ध्या तासानंतर परत हे जे तृतीयपंथी आहे त्याच्यामध्ये जे सुशिक्षित आहेत किंवा अशिक्षित आहेत त्यांनी त्यांच्या समस्या किंवा त्यांच्या भावना व्यक्त कराव्यात असा अर्थ. आणि त्याच्यानंतर परत कल्चरल प्रोग्राम असा मिक्स कार्यक्रम होईल, ज्यामध्ये दोन्ही गोष्टी चालल्या जातील, एंटरटेनमेंट आणि त्यांचं मिक्सिंग, त्या दोन्ही गोष्टी केल्या जातील. प्लस आपण नॉर्मल सोसायटीमध्ये आपण काय करू शकतो आणि तृतीयपंथीने काय करणं अपेक्षित आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की स्पीड ब्रेकरवरती किंवा सिग्नलवरती हे लोक असाच करतात, की त्यांनाही आपल्याला सांगावं लागेल याचा समाजाला त्रास होतोय. तर या गोष्टी आम्ही मिक्सअप करून महत्त्वाच्या विषयावरती आम्ही आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्याशी चर्चा करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की जगभरामध्ये तृतीयपंथीयांचा जो काही विषय आहे तो फार गंभीर स्वरूपाचा आहे आणि जगामध्ये काही प्रमाणात तृतीयपंथीयांना वेगवेगळ्या पद्धतीने मान्यता जी आहे ती मिळालेली आहे. परंतु भारतामध्ये असो किंवा महाराष्ट्र असो किंवा भारतामध्ये असो, तृतीयपंथीयांचे जे काही प्रश्न आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यांना म्हणावं तेवढं त्यांची मान्यता असेल, त्यांना रिकग्निशन असेल किंवा त्यांना मान सन्मान असेल हा फारसा दिला जात नाही. कारण आपली सोसायटी जी आहे ती अजून त्या प्रकारची प्रगोरता जी आहे ती समाजामध्ये नाही. त्यामुळे अशा एका विषयावरती आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन जे आहे ते आपले विद्यार्थी करते. 30 आणि 31 जानेवारी 2025 या 2 दिवशी तृतीयपंथीयांच्या जे काही वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यावर चर्चा करण्यासाठी, मंथन करण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन जे आहे ते केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपल्या सगळ्या गोष्टीची कल्पना असते की आपल्याला प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान म्हणजे PM उषा या नावाची स्कीम जी आहे ती देशभरात लागू झाली 2 वर्षापूर्वी आणि आपल्या विद्यापीठाला सुद्धा त्या PM उषा अंतर्गत 100 कोटीचं अनुदान प्राप्त झालं. या अनुदानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सायन्समध्ये जे काही इक्विपमेंट्स होतात ते असतील, अपग्रेडेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे. त्याचे समन्वयक डॉक्टर कोळेकर असं ते काम पाहतात. या PM उषा अंतर्गत जो निधी उपलब्ध झाला त्याच्यामध्ये PM उषाची एक अपेक्षा होती की जे काही इंटरनेटच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या वैचारिक गोष्टी आहेत, वैचारिक मंथन जे आहे ते वेगवेगळ्या विषयावरती व्हावं. त्याला अनुसरून विद्यापीठांनी अनेक उपक्रम जे आहेत ते त्याचे प्लॅनिंग केलेले आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या विषयावरती चर्चा किंवा त्याचं जे काही मंथन आहे ते मागील 6 महिन्यापासून ते सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून तृतीयपंथीयांच्या विषयावरती आपल्या विद्यापीठामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चा व्हावी या हेतूनं आम्ही हा विषय जो आहे तो निवडलेला आहे. मला सांगायला आपल्याला आवडेल की या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये याच्यावर उल्लेख होईल म्हणजे अमेरिकेचे सुद्धा काही तज्ज्ञ जे आहेत ते सहभागी होत आहेत. दक्षिण आफ्रिकेचे सुद्धा तज्ज्ञ अखिल भारतीय पद्मशाली संघमच्या युवाजन विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सोलापूरचे भाजपचे युवा नेते तसेच पद्मशाली समाजातील युवकांचे हृदय सम्राट श्रीनिवास संघा यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड हैदराबाद येथील पद्मशाली भवन येथे अखिल भारतीय पद्मशाली महासभेत करण्यात आली. या प्रसंगी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कंदा गटला स्वामी, जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम, वानम विश्वनाथ, जॉईंट सेक्रेटरी सौ दुष्यंतला वन्नम यांनी संघा यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी खजिनदार कोकुला देवेंद्र, पद्मशाली महिला पदाधिकारी, विविध राज्यातील अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. श्रीनिवास संघा यांनी आजवर केलेले युवकांचे संघटन समाजात विखरलेल्या युवकांना एकत्रित करत
आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, धर्मजागरण, पद्मशाली समाजाविषयीची असलेली आस्था आदींचा विचार करून त्यांची ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल संगा यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच त्यांना दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलत पद्मशाली समाजातील युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू. समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची उभारणी व्हावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू. सोलापुरात पद्मशाली भवनची निर्मिती करण्यासाठी विशेष भर देणार. राज्यासह संपूर्ण देशामध्ये असलेल्या पद्मशाली समाजाची एकत्र बांधणी करून त्याचा उपयोग समाज हितासाठी करण्याचा मानस श्रीनिवास संगा यांनी यावेळी व्यक्त केला. सोलापूर येथील भवानी पेठमधील श्री वीर तपस्वी बालक मंदिर शाळेतील शैक्षणिक, सांस्कृतिक, सहशालेय उपक्रम आणि स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. गायन, समूहगीत गायन, नियमित उपस्थित विद्यार्थी, चित्रकला, रांगोळी स्पर्धा, स्वातंत्र्य दिवस अशा उपक्रमांचे सहभागी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावर्षी आयोजित विविध स्पर्धा आणि उपक्रमात विद्यार्थ्यांनी बक्षिसे व प्रमाणपत्रे मिळवली. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भीमराव कोरे यांनी करताना सांगितले, शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या गुणात्मक व कलात्मक विकासासाठी कला, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांसह सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. वर्षभर राबवलेल्या उपक्रम आणि स्पर्धांमधील यशासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा शाळेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक विभाग अधीक्षक चंद्रकांत होळकर, श्री बृहन्मठ होडकी संस्थेचे सचिव SG स्वामी, श्री बृहन्मठ होडकी संस्थेचे संचालक रामपुरे, MIDC SVCS हायस्कूलचे प्राचार्य राम ढाले, कन्नड प्राथमिक विभाग मुख्याध्यापक खेडगी सर, मराठी प्राथमिक विभाग मुख्याध्यापक भीमराव कोरे यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासोबत विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पाटील हिने केले. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या प्रकरणात काही आरोपी गजाआड झाले आहेत. त्यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तोही सध्या पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणात वाल्मिकवर गंभीर आरोप होत आहेत. यातच आता कराडला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. विशेष तपास पथकाने कराडची पूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कराडच्या मालकीच्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तांची जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज SITने दाखल केल्याची माहिती मिळत आहे. कराडची नेमकी संपत्ती कुठे आणि किती आहे याची सर्व माहिती SITने गोळा केली आहे. याचे रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता सील केल्या जातील. जर यानुसार कारवाई झाली तर कराडसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. यासाठी आता SITने हालचाली सुरू केल्या आहेत. वाल्मिकच्या नावावर बीड, पुणे आणि अन्य विविध ठिकाणी जमीन, फ्लॅट अशा मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची संपत्ती पाहून अनेकांना आश्चर्य वाटत होते. आता त्याची हीच संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली SITने सुरू केल्या आहेत. SITने बीड येथील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.